नमस्कार मित्रांनो, आज आपण देशातील गॅस आणि नैसर्गिक वायूच्या पुरवठ्याबद्दल मोठं विधान केलेल्या अंबादास दानवे यांच्या वक्तव्याबद्दल जाणून घेणार आहोत. सध्या देशात गॅस आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा हळूहळू कमी होत चालल्याची चर्चा सुरू आहे. काही ठिकाणी गॅसच्या किमतीत वाढत आहे तर काही ठिकाणी पुरवठा विस्कळीत होत असल्याची माहिती समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सरकारवर टीका करत एक मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी म्हटलं की देशात गॅस आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा विस्कळीत होत चाललेला आहे आणि कंपन्यांनी हात टेकल्यासारखी परिस्थिती दिसत आहे. पण लोकांनी घाबरायची गरज नाही. त्यांच्या मते काही दिवसांनी सरकार कदाचित विकसित भारत किंवा गावाकडे चला असा एखादा नारा देऊन लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करेल. तसेच त्यांनी थोड्या उपरोधिक पद्धतीने असंही म्हटलं की कदाचित काही भक्त गॅस पाईपलाईन सोडून नाल्यात पाईप टाकून गॅस शोधण्याच्या मोहिमेवर निघतील. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. काही लोक या विधानावर टीका करत आहेत तर काही लोक सरकारच्या धोरणावर प्रश्न उपस्थित करत आहेत. दरम्यान जगभरात सध्या ऊर्जा आणि गॅसच्या किमतीवर मोठा परिणाम होत आहे. विशेषतः इराण आणि इस्रायल यांच्या तणावामुळे जागतिक ऊर्जा बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. यांचा परिणाम भारतासारख्या देशावरही दिसून येऊ शकतो. म्हणूनच गॅसचा पुरवठा, त्यांच्या किमतीत आणि ऊर्जा धोरण याविषयी आता अधिक महत्त्वाचा बनला आहे. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्हाला काय वाटतं? देशात खरोखर गॅस पुरवठ्याचा प्रश्न निर्माण होतो आहे का, की हे फक्त राजकीय वक्तव्य आहे? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.